वाचतो. इब्री करासपत्र त्याचा 9वा अध्याय 1 ते 4 वचन. या वचनामध्ये आम्ही जेव्हा टायटल बघतो किंवा जो विषय बघतो त्याच्यामध्ये असं म्हटलं की जुने पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. आणि पहिल्या वचनापासून तो 4थ्या वचनापर्यंत असं लिहिण्यात आलं, पहिल्या करारात ही उपासनेची विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पार्थिव होते, कारण पहिला मंडप तयार केलेला होता. त्या दिव्याचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या, त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परम पवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्या सोन्याचे दुपाटणे व सोन्याने सभोवती मढवलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. आम्ही बघतो की आज आपला जो विषय आहे तो आम्ही बघतो की इब्रानी 9वा अध्याय आणि 4था वचन. या ठिकाणी आम्ही बघतो की करारातील कोशातील 3 वस्तूंचे रहस्य. की नाही, आम्ही बघतो की आज आमचा विषय आहे करारातील कोशातील वस्तूंचे रहस्य. मी तुम्हाला म्हटलं की देवाचं पवित्र स्थान, परमपवित्र स्थान, अंगण हे सर्व काही देवाने असं म्हटलेले की येणाऱ्या काळाचं प्रतीक, जे स्वर्गात आहे त्याची सावली, जे स्वर्गात आहे त्याचं प्रतिरूप मोशेच्या काळामध्ये मांडवामध्ये आम्ही बघतो की जो मंडप त्यांना बनवण्यात आला होता त्याच्यामध्ये आम्ही बघतो की अंगण आहे. अंगणामध्ये असं म्हटलेले की वेदी आहे. वेदी नंतर आम्ही बघतो की त्या ठिकाणी गंगासागर आहे. त्याच्यानंतर पवित्र स्थान, त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की दिवस की नाही दीपदान आहे. त्याच्यानंतर आम्ही बघतो की होमवेदी, आपलं धूपवेदी आहे आणि त्या ठिकाणी मेज आहे की नाही. 12 भाकरी प्रति दिवशी 12 गोत्राचं प्रतीक ठेवलं जायचं. पण आम्ही बघतो की परम पवित्र स्थानामध्ये काय आहे, कराराचा कोश. असं म्हटलेले की 4थं वचन आम्हाला काय सांगतो की त्यात सोन्याची दुपाटणे व सोन्याने सभोवती मढवलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. आम्ही बघतो की परम पवित्र स्थानामध्ये काय आहे, कराराचा कोश. असं म्हटलेलं कराराचा कोश बाभळीच्या लाकडापासून बनवण्यात आला होता. की नाही, बाभळ बघितले का? बाभळ किती मोठे खेळे राहतात, काटे किती राहतात की नाही. बाभळीचे काटे जर इस्रायलच्या ह्याच्यामध्ये बघल तर बरेच मोठे काटे की नाही. आपल्याकडे जी आहे तिच्यापेक्षा जास्त मोठे काटे मी बघितले की ज्या काट्यांचा मुकुट प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकात घालण्यात आला आणि त्याच्यावर वेताच्या काठीने मारण्यात आला. मग आम्ही बघतो की बाभळ आम्ही बघतो की अनेक ठिकाणी आहे की नाही. मी बऱ्याच ठिकाणी शहादेमध्ये बघाल तर मोठ्या काट्यांची बाभळ तुम्हाला शहादेमध्ये सहजासहजी बघायला भेटत, ग्रामीण भागामध्ये की नाही. सलीमपूरमध्ये आता राहिली नसेल, क्वचित ठिकाणी असं लागतं, कारण सलीमपूरमध्ये मी बघितली होती. तर काही ठिकाणी आहे फक्त की नाही. जे ग्रामीण मंडळ आहे त्यांना माहिती की बाभळ असं म्हटलं की त्याचं लाकूड, त्या लाकडाचा कोश, त्याला आतून आणि बाहेरून सोन्याने मढवण्यात आलं होतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की कराराचा जो कोश आहे त्याला जे 2 दांडे लावले होते, असं म्हटलेले की त्या दांड्यांना सुद्धा सोन्याने मढवण्यात आलं होतं. कराराचा कोश ज्याच्यामध्ये आम्ही बघतो की 3 प्रकारच्या वस्तू आहेत. त्या ठिकाणी असं म्हटलेले की देवाच्या वचनामध्ये की या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. 3 वस्तू त्या कराराच्या कोशामध्ये होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की कराराचा जो कोश आहे त्या कोशाला याचक जेव्हा उचलायचे तर याचकांना तो उचलायचा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सैतानाने जितके तुम्ही धार्मिक सिरियल बघता टेलिव्हिजनवर ती सर्व बायबलची कॉपी आणि देवाचं वचन, इब्रानी इतिहास किंवा इब्रानी पुस्तक सैतानाने मंडळांपासून लपवून ठेवलं. म्हणून आम्ही बघतो की बायबलचं अनेक रहस्य मंडळांमध्ये सैतानाने उघड केलं आहे. जर तुम्ही अनेक सेवकांना विचाराल तर ते सांगतात की आम्ही ग्रीक भाषेचा अभ्यास केला. बायबलचे लेखक इब्रानी होते, यहुदी होते.
ज्यांनी बायबल लिहिलं ते सर्व यहुदी भाषेमध्ये लिहिलं. म्हणून आम्ही बघतो की जेव्हा बायबलचं भाषांतर झालं अनेक भाषांमध्ये, पण बायबल मधले जे गुप्त रहस्य आहे, जे देवाने लपलेले हे लपवलेले होते ते तसेच राहिले. म्हणून आम्ही बघतो की 99% जेव्हा बायबलचे वचन सांगण्यात येतं 99% काय होतं, चुकीचं होतं. जेव्हा आम्ही तुम्हाला देवाच्या वचनातून सांगतो, जर इब्रानी भाषेचा अभ्यास नाही, इब्रानी भाषा आम्हाला माहिती, इब्रानी इतिहास माहित नाही, तर अनेक गोष्टी देवाच्या तशाच राहतात. त्याच्यामुळे मंडळ्या कशा झाल्या, लबाड. की नाही, देवाचे दास सुद्धा लबाड आहेत, दासी लबाड आहेत, खोटे बोलायला शिकले, चोऱ्या करायला शिकले. मंडळीचे लोक दारू तसेच पितात, वाईट व्यवसाय, वाईट धंदे सर्व तसेच करतात. कारण देवाने लपवलेलं सर्व गुपित कशात राहिलं, गुप्तच राहिलं. की नाही, एकच सांगण्यात आलं, चोराने काय केलं, वधस्तंभावर मारण्याच्या अगोदर क्षमा मागे. की नाही, आम्ही सुद्धा क्षमा मागे, पण आम्हाला चान्स नाही. कारण जेव्हा आम्ही बघतो की धनवान व्यक्ती आणि फळांनी भरलेला लाजर, की नाही, मृत्यू झाला, असं म्हटलंय की लाजर सुख लोकात गेला, आणि आम्ही बघतो की जो श्रीमंत आहे तो अधोलोकात गेला. अधोलोकात जाऊन अब्रामाला तो विनंती करतो, माझे भाऊ आहे, की नाही, माझ्या भावांकडे जाऊ द्या, लाजरला पाठवा. लाजर म्हणे, मरणातून उठून जरी गेले तरी विश्वास ठेवणार नाही. म्हणून आम्ही बघतो की देवाच्या वचनाचं अनेक गुपित किंवा रहस्य सैतानाने मंडळांपासून लपवून ठेवलं. त्यामुळे मंडळांना फरक पडत नाही. की नाही, पालकांनी काही बी सांगितलं तरी चालून जात. मंडळांचा विचार, की नाही, त्यांचं मन तसंच राहिलं. म्हणून जेव्हा आम्ही कर्णाच्या कोशाला बघतो, त्या कोशामध्ये 3 गोष्टी होत्या, आणि त्या 3 गोष्टी असं म्हटलेलं की प्रतीक आहे, मंडळीसाठी, मंडळीतील लोकांसाठी एक प्रतीक आहे. म्हणून आम्ही बघतो की जेव्हा परमेश्वराने मोशाला मिस्रामध्ये त्याच्या पवित्र प्रजेला सोडवण्यासाठी पाठवलं, त्या ठिकाणी आम्ही बघतो की मोशेला 3 अधिकार दिले, देवाने 3 अधिकार दिले. की नाही, त्या अधिकारामध्ये बघतो की परमेश्वराने मोशेच्या हातातील जी काठी आहे तिचा काय केला, खाली टाकायला लावला. तिचा काय झाला, साप झाला. की नाही, साप कोणाचं प्रतीक आहे, सैतानाचं. मोशेला पहिला अधिकार कोणावर दिला, सैतानावर. दुसरी गोष्ट आम्ही बघतो की त्याने नील नदीचं पाणी जमिनीवर टाकल्यानंतर काय झालं, त्या पाण्याचं रक्त झालं. रक्त मृत्यूचं प्रतीक. दुसरी गोष्ट, परमेश्वराने मोशेला मृत्यूवर अधिकार दिला. आणि तिसरी गोष्ट आम्ही बघतो की त्याला म्हटलं की छातीवर हात ठेव आणि काढ, आणि जेव्हा छातीवरून हात काढला काय झाला, कोड. की नाही, कोड होऊन गेला, त्याला पूर्ण हात पंजा सफेद होऊन गेला. कोड आम्ही बघतो की पापाचं प्रतीक आहे. मग जेव्हा मिस्रात जायचं होतं, परमेश्वराने त्याला देवाचं वचन सांगतो की मी तुला फारोचा देव बनव. की नाही, फारोचा देव. मोशे जाजे सांगत जे करल तेच घडल मिस्रामध्ये. आणि आम्ही बघतो की हे 3 अधिकार दिलं, सैतानावर, मृत्यूवर आणि पापावर. मोशेला अधिकार दिला. हे अधिकार फक्त कोणाचे आहे, परमेश्वराचे. कोणाचेच नाही, कोणा दासाचे नाही, कोणा दासीचे नाही, कोणा भविष्यवक्त्याचे, फक्त परमेश्वराचे अधिकार आहे. आणि आम्ही बघतो की हे अधिकार त्याला प्रदान केले परमेश्वराने. म्हणून आम्ही जेव्हा कर्णाचा कोश बघतो, असं म्हटलं की कर्णाचा कोश याचकानं उचलून चालायचा, याचकानं वाट दाखवायचा, याचक नव्हते वाट दाखवा. ठीक आहे. म्हणून जेव्हा याचक यार्देन नदीत गेले, असे नाही गेले, असं म्हटलं की यार्देन दोन्ही काठ हंगामाच्या दिवशी दोन्ही काठ भरलेले राहायचे. की नाही, आता आपल्या नद्या तसे दोन्ही काठ राहत नाही, मोठमोठ्या नद्या. की नाही, पूर्वीच्या काळच्या नद्या दोन्ही काठ, कोणी उदाईचं गेले, असं म्हटलं की यार्देन नदी दोन्ही काठ भरलेली राहायची. आणि असं म्हटलेलं की याचकांना कोश वरती घेऊन गेला, मधोमध उभं केलं, आणि याचकांचे पाय पाण्याला लागले. बघा, याचक वरती होते, त्यांच्या तळपायांना जेव्हा लागलं, नदी काय झाली, आटून गेली. मग आम्ही बघतो की हा कर्णाचा कोश इस्रायल लोकांना मार्ग दाखवायचा, याचकांना तो चालवायचा. याचकांची पाय कधी जमिनीवर राहिले. म्हणून असं म्हटलं की याचकांशिवाय कर्णाचा कोशाला कोणीच हात लावू शकत नव्हते. ज्यांनी हात लावला ते मृत्यू पावले.
कारण असं म्हटलं की ज्यांची निवड करण्यात आली, ज्यांना ते काम सोपलं त्यांनाच ते काम करायचं होतं. म्हणून आम्ही बघतो की जेव्हा दाविदाने की नाही, दाविदाने असं म्हटलेले की उत्साहाने असं म्हटलं की त्याला इतका आनंद झाला, तो जेव्हा कर्णाचा कोष घ्यायला गेला, याचकांना घेऊन नाही गेला, म्हणून आम्ही बघतो की उत्साह त्याचा मृत्यू झाला. नंतर दाविदाला वाईट वाटलं, त्याच्यानंतर त्यांनी सर्व शुद्ध, स्वतःला शुद्ध केलं, याचकांना शुद्ध केलं, लेवीला शुद्ध केलं, कुमार्पण केला, तेव्हा तो कोष दाविद आपल्या नगरामध्ये घेऊन आला. म्हणून आम्ही बघतो की कर्णाचा कोष हा परमपवित्र स्थानामध्ये परमेश्वराने ठेवलेला होता. आणि ह्या कर्णाच्या कोशामध्ये 3 वस्तू आम्ही बघतो, त्या म्हणजे मानना ठेवलेले सुवर्ण पात्र. ज्या ठिकाणी मानना आहे की नाही, माननाचं पात्र आहे सोन्याचं आहे, असंच नव्हतं पितळ तांब कसलंच नाही. असं म्हटलं की सोन्याच्या पात्रामध्ये देवाने मानना मोशेला सांगितल्याप्रमाणे मोशेने तो ठेवला होता. दुसरी गोष्ट, कळ्या आलेली अहरोनाची काठी. काठी कशी होती, सुकलेली, निर्जीव. असं म्हटलं की त्या काठीला कळ्या आल्या, पानं लागले, एका रात्री 24 घंट्यामध्ये काठी परिवर्तित झाली. काठीला कळ्या आल्या, फुलं लागले, बदाम आले, पानं आले सुकलेल्या काठीला. तिसरी गोष्ट होती, त्या कर्त्यामध्ये कर्णाच्या पाट्या, देवाने लिहिलेल्या पाट्या. म्हणून आम्ही बघतो की या 3 वस्तू असं म्हटलेले की इस्रायल प्रजेसाठी आशीर्वादाचं प्रतीक होतं. त्या 3 वस्तू ज्या कर्णाच्या कोशात होते त्या सर्व आशीर्वादाचं प्रतीक होतं. म्हणून आम्ही बघतो की देवाचं वचन की ह्या 3 वस्तू तुमच्यासाठी, माझ्यासाठी, ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मुक्तिदाता, तारणारा प्रभू म्हणून स्वीकार केलं, त्यांच्यासाठी आशीर्वाद की नाही, आध्यात्मिक आणि जगिक दोन्ही आशीर्वाद परमेश्वराने त्याच्या मंडळांसाठी, त्याच्या सेवकांसाठी, सेविकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, त्याच्या प्रजेसाठी, सर्वांसाठी ठेवलेले आहे. या कर्णाच्या कोशाच्या परमपवित्र स्थान, मी तुम्हाला म्हटलं की हे अंगण आहे. आम्ही बघतो की जो क्रूस आहे किंवा हे जे प्रतीक आहे, इब्रानी भाषेचं 22वा अल्फाबेट ताव की नाही, त्या तावला जर आम्ही बघितलं की ह्या तावाप्रमाणे, ह्या क्रूसाप्रमाणे त्या कर्णाच्या कोशाची व्यवस्था होती की नाही. सुरुवातीला आम्ही बघतो की वेदी, गंगासागर, उजव्या बाजूला आम्ही बघतो की दीपस्तंभ, मधोमध धूपवेदी आहे, आणि आम्ही बघतो की डाव्या बाजूला काय आहे, भाकरीचा मेज. 12 भाकरी ठेवले जायच्या, पहिल्या लाईनीत 6, दुसऱ्या लाईनीत 6. पण आम्ही परमपवित्र स्थानामध्ये कर्णाचा कोश बघतो की नाही, परमपवित्र स्थान. असं म्हटलेले की त्या परमपवित्र स्थानामध्ये कर्णाच्या कोशाच्या 3 वस्तू होते. मग ह्या 3 वस्तू आशीर्वादाचं प्रतीक. असं म्हटलंय की परमेश्वराच्या वचनात जितके बी प्रतीक आहे त्या सर्वांमध्ये परमेश्वराने रहस्य लपवून ठेवलं आहे. तर पहिली वस्तू आम्ही बघतो ती म्हणजे मानना ठेवलेलं सुवर्ण पात्र की नाही, सुवर्ण पात्र. असं म्हटलं की सोन्याच्या भांड्यामध्ये अरण्यामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना जो मानना दिला तो त्या भांड्यात ठेवला होता. म्हणून जेव्हा आम्ही वाचतो स्तोत्र 78:25 मध्ये, त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद का सांगतो की असं म्हटलेलं की देवदूतांची भाकर कोणी खाल्ली, इस्रायल प्रजे. मी तुम्हाला म्हटलं की 6व्या दिवशी परमेश्वराने इब्रानी इतिहासप्रमाणे किंवा इब्रानी रबींच्या लेखाप्रमाणे सायंकाळी मान्ना तयार करण्यात आला. सायंकाळी परमेश्वराने तो तयार केला. जसं आम्ही बघतो की आदाम हव्वेसाठी एदेन बगीचेमध्ये फळं होते की नाही. आज आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतो, तो सल्ला डॉक्टर का सांगतो, हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे, त्या भाजीपाला खाल्ला पाहिजे. पण एदेन बगीचेमध्ये काय होतं, फक्त फळच होते. तुमच्यासाठी, माझ्यासाठी जे उत्तम आहे ते फक्त फळच होते की ना. आज आम्ही काही खातो, घास फूस सगळंच खातो, जे खायचं नाही ते सुद्धा खातो. पण तुमच्यासाठी, माझ्यासाठी फक्त परमेश्वराने फळ ठेवले होते. म्हणून जेव्हा आम्ही वाचतो पहिला जो आशीर्वाद आहे त्या कर्णाच्या कोशामध्ये तो आहे मानना ठेवलेलं सुवर्ण पात्र. म्हणून निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 14, 15 आणि 31 वचनाचं वाचन आम्ही करणार आहोत. निर्गम याचा 16वा अध्याय 14,
15 आणि 31 वचन. 14 वचनात असं लिहिलं की हे पडलेले दव सुकून गेले, तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यांसारखे हिमकणान एवढे सूक्ष्म रस पसरलेले नजरेस पडले. जेव्हा आम्ही 14वं वचन वाचतो त्याच्यामध्ये असं म्हटलेले की दव की नाही, दव पडतो तेव्हा का होते, आमची जमीन ओलली होती की नाही. अनेक जर तुम्ही अनेक ठिकाणी जाईल तर अनेक ठिकाणी जे दव पडतो त्या दवला जर तुम्ही बघाल तर तुम्ही बघाल की पाऊस पडलेला. जरा नागपूरला जाईल तुम्ही हिवाळ्यामध्ये, नागपूरमध्ये तर सगळ्यात जास्त दव पडते हिवाळ्यामध्ये की नाही. तिकडची जी जमीन आहे पांढरी जमीन आहे. जर तुम्ही चप्पल घालून गेले तर तुमची चप्पल जेव्हा तुम्ही निघाल पहाटे तर चप्पल सुद्धा तुटून जाईल. दव पडलेलं राहतं पावसासारखं आणि त्या जमिनीवर पाय ठेवल्यावर चप्पल चिटकून जातं. पांढरी रे माती आहे, तुटून जातं तिथे, असं दव पडतं की नाही. काही ठिकाणी जर बघितलं पावसासारखं दव पडतो. म्हणून आम्ही बघतो की या ठिकाणी जे दव पडत होते असं म्हटलेले की ते दव पडल्यानंतर सुकायचं, ऊन पडल्यानंतर त्याच्याने सुकायचं. आणि असं म्हटलेले की हिमकण की नाही, हिमकण गारा, आपण गारा सांगतो की नाही, गारा बर्फ पडतो, गारा हिमकण की नाही, तेवढे व्हायचे लहान. ज्याला मी तुम्हाला म्हटलेले की जर आम्ही 15वं वचन वाचलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले हे काय की नाही, हे काय. त्यांनी प्रश्न केला मोशेला, हे काय आहे. असं म्हटलं की दव पडलं, ऊन पडलं, दवाने उन्हाने दव सुकलं आणि असं म्हटलेलं की गारासारखे बर्फाच्या लहान लहान तुकड्यासारखे ते होऊन गेले. जसं आम्ही खडी साखर बघतो की नाही, खडी साखर कशी राहते लहान याच्यामध्ये. असं म्हटलं की सुकल्यानंतर तसं झालं. म्हणून इस्रायल लोकांनी म्हटलं की हे काय आहे. हे काय म्हणजे त्याचं नाव आहे की इब्राणीमध्ये हेमान म्हटलेलं आहे. हेमान की नाही, हेमान. म्हणून असं म्हटलेलं की हे काय म्हणजे त्यांनी त्याचं नाव ठेवलं हे काय की नाही, ज्याला आम्ही मान्ना म्हणतो. म्हणून 21वं वचन सांगतो की इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले की नाही. हे काय, आमच्या ह्याच्यात हे काय आहे, इब्राणी वचनामध्ये हेमान लिहिलेले आहे. मान्नाचं जे नाव आहे तेच हेमान म्हणजे हे काय आहे. आणि असं म्हटलं की त्याचे नाव त्यांनी मान्ना ठेवलं. ते धन्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती की नाही. मान्ना जो दवा संती पडायचा, सुकल्यानंतर असं म्हटलेलं की बर्फाच्या तुकड्यांसारखं व्हायचं. आणि असं म्हटलेलं की धने, धने कसे राहतात, हिरवे ठीक आहे. त्या ठिकाणी धन्यांसारखं वर्णन केलं. जसे धने राहतात हिरवे, हे पांढरं आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं की इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले. ते धन्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती की नाही. हा जो मान्ना होता ह्याची चव मध घालून केलेल्या पोळ्यासारखी. असं म्हटलेलं की तो गोळा करायचा, असं म्हटलेलं की त्याला दळला, पिठासारखं दळलं जायचं की नाही. त्याला कुटायचे, ते लोक कुटायचे. कुटल्यानंतर आम्ही बघतो की कोमट पाण्यामध्ये त्याला काय करायचे, मळायचे. आणि मी तुम्हाला म्हटलं की ह्या मान्नाची चव कशी होती, लेकरांसाठी दूध की नाही, दूध आणि पोळी. पूर्वीच्या काळी सगळ्यांनी खाल्लं असेल की नाही, दूध असेल ती पोळी साखर टाकून. असं म्हटलं की लहान लेकरांसाठी दूध आणि पोळी, तरुण पोरांसाठी भाकर, वयस्करांसाठी मध घालून केलेली पोळी. आणि जे वयस्कर आजारी असं म्हटलेले की जे जव तेल आणि मध घालून बनवण्यात यायचं. वयस्कर लोकांना इस्रायल प्रजा आजीबी जे वयस्कर लोक आहे त्यांच्यासाठी जे जव आहे की नाही. जव केवढं राहतं बघितलं की नाही बायांनी, का जवळ बघितलं नाही की नाही. जव असं म्हटलेले की औषधी राहतं जव. जव तुम्हाला माहित नसेल, जव मध्ये औषधी राहतं, आमच्याकडे भेटत नाही पण गावामध्ये मिक्स येतं कधी कधी की नाही. गहूपेक्षा जास्त महाग विकलं जातं जव. असं म्हटलं की जे आजारी लोकांसाठी, जे आजारी वयस्कर माणसांसाठी त्याच्यामध्ये काय करायचे इस्रायल लोक, ते रात्रभर भिजत ठेवायचे. त्याच्यामध्ये मध घालून तेल घालून ते बनवायचे आणि आजारी व्यक्तींना खाऊ घालायचं. औषधी होतं ते. बघा आम्ही बघतो की ते सर्व क्वालिटी एकामध्ये होतं, ते म्हणजे मान्यामध्ये. म्हणून आम्ही बघतो की मान्ना हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे की नाही. मान्ना, मान्ना सजने बनवायचं.
गोळा करायचा, उखळामध्ये कुटायचं. काय केलं जायचं? कुटलं जायचं. कुटल्यानंतर गरम पाण्यामध्ये त्याला मळलं जायचं आणि त्या प्रकारे इस्रायल प्रजा त्यांना बनवायचं. म्हणून आम्ही बघतो की जेव्हा इस्रायल प्रजाने अरण्यामध्ये हा मान्ना खाल्ला की नाही, जर तुम्ही बघितलं की मान्ना हा प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करतो. जर ग्रीक मध्ये आम्ही वाचलं उद्धाराला किंवा उद्धाराचा जो अक्षर आहे त्या अक्षराला सोजो म्हटलेले, सोजो की नाही, उद्धार ज्याला इब्राणीमध्ये तेशुवा म्हटले. उद्धाराला इब्राणी भाषेत तेशुवा म्हणजे उद्धार किंवा तारण किंवा मुक्ती, आणि ग्रीकमध्ये काय म्हटले की सोजो. पण इब्राणीमध्ये जर आम्ही अभ्यास केला ग्रीकला सोजोला काय आहे? उद्धार करणं, तारण करणे. पण इब्राणीमध्ये जर त्या शब्दाचा अर्थ आम्ही बघितलं तर असं म्हटलेलं की त्याच्यापेक्षा अधिक होते. त्या अक्षराला अनेक प्रकारे बघितलं जातं. ते म्हणजे तुमचं पापांपासून सुटका करणं, तुम्हाला पापांपासून मुक्त करणं की नाही. जगिक आणि आध्यात्मिक दोन्ही शब्द इब्राणी ह्याच्यामध्ये हे केलं जातात. पण आम्ही बघतो की इस्रायल लोक अरण्यामध्ये आहेत. अरण्यामध्ये काय भेटतं? भजे. काय काय भेटतं अरण्यामध्ये? भजे भेटतात, चिवडा भेटतो. काय भेटतो? जंगलात काय भेटतं? आम्ही हे झाडं समजत आहे की नाही, असं जंगल राहत. जर इस्रायलमध्ये गेले तर असे नाही, लहान लहान झुडपं राहतात, दगड की नाही, संपूर्ण दगडांचं रेतींचं जंगल, ते काटे की नाही, लहान लहान झुडपं राहतात, त्याच्या पलीकडे राहत नाही, जंगलच असतं त्यांचं. आणि असं म्हटलं की त्या ठिकाणी वरती येऊन की जंगलामध्ये सावली पाहिजे. म्हणून असं म्हटलं की देवाने इस्रायल लोक जेव्हा मिस्रातून निघाले का दिलं? अग्निस्तंभ. रात्री अग्निस्तंभ आणि दिवसा मेघस्तंभ. आणि आम्ही बघतो की त्यांच्या जंगलामध्ये उपासमार व्हावी नाही, त्यांना चालण्यासाठी शक्ती, सामर्थ्य, चांगलं स्वास्थ्य पाहिजे. त्यांनी त्या जंगलामध्ये असं म्हटलेलं की सर्व प्रकारचे आजार, व्याधी, पुढांपासून त्यांचं सुरक्षा बी व्हावी, त्यांचं रक्षण बी व्हावं, त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या लेकरांमध्ये ताकद बी असावी, शक्ती बी असावी. म्हणून परमेश्वराने मानना दिला. काय दिला? मानना दिला. मग मानना हा प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचं प्रतीक आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला, मला त्याच्या वचनामध्ये त्या ठिकाणी का म्हणतो की योहान 6:41 मध्ये मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे की नाही. येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्ही जेव्हा राहतो, आम्हाला चांगलं स्वास्थ्य, आमच्या परिवारामध्ये चांगलं स्वास्थ्य, चांगलं आरोग्य, चांगला आशीर्वाद, चांगली शांती केव्हा आहे? जेव्हा हा मानना आमच्याकडे असतं की नाही. प्रभू येशू ख्रिस्त रूपी देवाचं वचन जर आमच्यामध्ये देवाचं वचन नाही, देवाचं भय नाही, देवाची प्रीती नाही, आम्हाला आशीर्वाद तर आहेच नाही की नाही. इस्रायल लोकांकडे सर्व आहे, आज बी आहे. म्हणून मी म्हटलं की 1948 इस्रायल लोक आले, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. असं म्हटलं की काहीच नव्हतं. 1948 पासून जर आज त्यांचा इतिहास बघत, असं म्हटलेलं आहे की 90 ते 95% स्वतःच कमवतात, उगवतात आणि देशामध्ये सप्लाय करतात. मी तुम्हाला म्हटलं की त्यांची माती आणि चिखल सुद्धा विकला जातो. त्यांची जे समुद्र किनार आहे त्या समुद्र किनाऱ्यावर जितकं चिखल आहे त्या चिखलाचं कॉस्मेटिक बनवलं जातं. लाली, काजळ, स्प्रे सर्व त्याचं बनवलं जातं. म्हणून आम्ही बघतो की तेल अबीब असं म्हटलेलं की योबाला किती मुलं होते? योबाला किती मुलं होते? किती मुलं होती योबाला? कोणाला माहित नाही. योबाला जितके मुलं होते ठीक आहे, तेवढंच इस्रायलमध्ये जितके सिटी आहे, मी तुम्हाला मी फेसबुकवर आपल्या यूट्यूबला टाकलेले इस्रायल सिटीचं, त्याच्यासारखे सिटीज नाही जगामध्ये.
बघितलं का तुम्ही? व्हॉट्सअप मी आपल्या युट्यूबला टाकले. क्लीन सिटी, एकदम स्वच्छ, त्यांची सिटी बघूनच आमचे डोळे फिरून जाईल, इतकी सुंदर, मनमोहक. म्हणून असं म्हटलं की योगाची जी मुलं होते, जितके मुलं होते तितके ज्या सिटी आहे इतक्या सुंदर आहे. हे सर्व पवित्र शास्त्रात गुप्त मांडलेलं आहे. म्हणून येणाऱ्या दिवसात आम्ही जेव्हा योगाच्या पुस्तकाचा अभ्यास करू त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की जो मानला आहे येशू ख्रिस्त स्वतःचं प्रतीक. म्हणून येशू ख्रिस्त काय सांगतो की मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, जी इस्रायल लोकांना अरण्यामध्ये त्यांच्या उपासमारीपासून त्यांना सांभाळलं. अरण्यामध्ये सर्व प्रकारच्या आजारांपासून त्यांना काय केलं, शक्ती सामर्थ्य प्रदान केलं. त्या अरण्यामध्ये सर्व प्रकारच्या जीवजंतूपासून त्यांचं संरक्षण केलं. ते म्हणजे मानना, जे मोशेला सांगण्यात आलं होतं की तो मानना काय कर, उचल, सोन्याच्या भांड्यात भर आणि परमपवित्र स्थानात कोशामध्ये तो ठेव. म्हणून आम्ही बघतो की योहान 6:35 मध्ये काय म्हटलेले की देवाच्या वचनामध्ये येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर मी आहे, जो माझकडे येतो त्याला भूक लागणार. जीवनाची भाकर. या जगात आध्यात्मिक भूक आणि शारीरिक भूक याची परिपूर्ती करणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. की नाही, मी तुम्हाला काय म्हटलं की जमीन, अशी कोणची जमीन नाही ती उत्पन्न देऊ शकत नाही, नाही देऊ शकत. जमिनीला हक्कच नाही की नाही. जो पाऊस पडतो जमिनीत जातो, जमीन भिजती, त्याच्यामुळे पीक उगत नाही. की नाही, मी तुम्हाला गेल्यास म्हटलं की परमेश्वर जेव्हा बोलतो तेव्हा अनेक जीव, अनेक पशु पक्षी, प्राणी, वनस्पती, फळ, जमीन काय करते, उत्पन्न करते. कोणाच्या शब्दाने? परमेश्वराच्या. असंच नाही, तुम्ही किती खट्टा का, पण देवाची इच्छा नाही जमिनीत पीक यायचं की नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटले इसहाक, दुष्काळ पडला, शेती केली की नाही. दुष्काळातून शेती करतो का? अबिमेलेक जो राजा होता की नाही, पलिश्त्यांचा अबिमेलेक, त्याने बघितलं की ह्याने पेरलं 100 पट पीक भेटलं. जे पेरलं त्याचं 100 पट की नाही. म्हणून म्हटलं की देवाची कृपा की नाही. इस्रायल लोक, आपलं विश्वासी लोकांना, देवाच्या दासदासींना, विश्वासणाऱ्यांना काय वाटतं, कृपा कशी? चांगलं आरोग्य दिलं, चांगलं स्वास्थ्य दिलं, नवीन जीवन दिलं, ही कृपा नाही. कृपा तुमचे संपूर्ण परिवार निरोगी राहायला पाहिजे. कृपा तुम्हाला अन्न वस्त्र भरपूर पाहिजे, गरज नाही मागायची की नाही. उसने सुद्धा मागायची गरज नाही, कर्ज घ्यायची गरज नाही. म्हणून म्हटलेलं की दाखला दिला पवित्र शास्त्रामध्ये पेरणी करणाऱ्यांचा की नाही. पेरणारा पेरत आहे, किती पट पीक आलं, 30 पट, 60 पट, 100 पट. हिला कृपा म्हटले. आमच्या घरात सर्व पाहिजे, सर्व गोष्टी. असं म्हटलं की आमच्या घरात एकही वस्तूंची कमतरता नाही पाहिजे. म्हणून मी म्हटलं की देवाचं वचन जे सोन्याच्या पात्रात मानलं आहे ते देवाच्या वचनाचं प्रतीक. स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्त, जो तुम्हाला मला पापातून, पिढेतून, सैतानाच्या बंधनातून मुक्त करतो, त्याचं दर्शक आहे. म्हणून योहान 6:35 मध्ये येशू ख्रिस्ताने काय म्हटले की मी जीवनाची भाकर आहे, जो माझकडे येतो त्याला भूक लागणार नाही. जैविक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची भूक केवळ प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, पूर्ण करतो. म्हणून आम्ही बघतो की मानण्याचा पात्र कसे आहे, परमपवित्र स्थानामध्ये. परमपवित्र स्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे देवाच्या उजवीकडे बसलेला. म्हणून आम्ही बघतो की या ठिकाणी अनेक लोक की नाही उद्धाराचा संदेश देतात. अनेक मंडळांमध्ये उद्धाराचा संदेश दिला जातो, पण पवित्र स्थानामध्ये, कोशामध्ये फक्त मानाने की नाही. काही मंडळ्या फक्त काय करतात, उद्धाराचा संदेश देतात, सुटकेचा संदेश देतात, आरोग्याचा संदेश देतात. ते फक्त उद्धाराचा संदेश आहे की नाही. तुम्हाला परमेश्वराकडे हा फक्त उद्धार, मुक्तीचा संदेश देतात. पण कर्राच्या कोशात आम्ही बघतो की मान्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आहेत. म्हणून मत्ते 4:4 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याची परीक्षा सैतानाच्या द्वारे घेण्यात आले त्यावेळेस सैतानाला त्याने काय म्हटलं की परंतु त्याने असे उत्तर दिले की
मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. मनुष्य भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. की नाही, मनुष्य असं म्हटलेले की कोणताच मनुष्य, असं म्हटले की जगिक भाकरने म्हटले की आध्यात्मिक भाकर जी प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून आम्ही बघतो की तुम्हाला तुमचा उद्धार, तुमच्या पापांची क्षमा असं म्हटलेले की देवाच्या राज्यात घेऊन जाणार. ठीक आहे, देवाचं वचन सांगतो ज्या ठिकाणी परमपवित्र स्थान आहे, त्या परमपवित्र स्थानामध्ये कर्णाचा कोश आहे. त्या कोशामध्ये सुवर्ण पात्र ज्याच्यामध्ये मानना ठेवलेला आहे आणि तो मानना उद्धाराचं प्रतीक आहे, जो तुम्हाला सैतानाच्या बंधनातून, पापाच्या बंधनातून, रोगराईच्या बंधनातून मुक्त करतो. ते पात्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि असं म्हटलेले की सोन्याचं पात्र देवाचं प्रतिरूपाचं किंवा देवाचं प्रतीकाचं आहे, चिन्ह आहे, सोनं. की नाही, म्हणून येशू ख्रिस्त किंवा आम्ही बघतो की सर्व मंदिरामध्ये ज्या बी वस्तू होत्या त्या सर्व सोन्याच्या होत्या. आतील सर्व वस्तू सोन्याच्या होत्या. मग देवाचं प्रतीक असं म्हटलं की आमचा परमेश्वर मूल्यवान आहे. की नाही, साधारण नाही, आमचा परमेश्वर मूल्यवान आहे ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. पण असं म्हटलेलं की तुम्हाला मला फक्त उद्धार देवाच्या राज्यात घेऊन जाणार. आमच्या जवळ काय पाहिजे? देवाच्या राज्यात जाण्यासाठी वचन पाहिजे. की नाही, वचनच राहत नाही आणि देवाचा सर्व सांगतो आम्ही कुठे जाणार? देवाच्या राज्यात. वचनच नाही आमच्या जवळ. की नाही, लग्नामध्ये जाताना असे जातात का आम्ही? खाली हात, काहीच घेऊन जात नाही, असे जातो का? कोणाला काहीतरी द्यायचं राहतं, काहीतरी पाहिजे. आम्ही देवाच्या राज्यात जाणार हे आमच्याकडे वचनच नाही, तर आम्ही कसं काय गॅरंटीने सांगू शकतो की आम्ही कुठे जाणार आहे? देवाच्या राज्यात. देवाचं वचन असं म्हटलं की जो मानना आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे, देवाच्या वचनाचं प्रतीक आहे. जोपर्यंत ते वचन तुमच्याकडे नाही तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार परमेश्वराच नाही. की नाही, आदाम हवेला परमेश्वराने देण्याच्या बाहेर काढलं. ही देवाची कृपा होती, देवाची इच्छा नव्हती की आदामाने जीवनाचं फळ खायचं. जीवनाचं फळ खाल्लं असतं तर विचार करा काय झालं असतं. की नाही, चाकू मारला असता तरी, की नाही, इथे गोळी मारली असती डोक्यात. विचार करा, आताचा पिढा सहन होत नाही. म्हणून देवाने जी कृपा केली, देवाची दया होती मानवावर. देवाला माहिती आहे की येणाऱ्या दिवसात त्याच्या जीवनात काय संकट आहे, की मानवावर काय पिढा येणार आहे. मृत्यूच नसता, वयस्कर झाले असते. की नाही, कंडिशन विचार करा. आमचे लेकरं आजारी पडतात, दुःखी होतात, त्यांना काय लागतो तर आमचं मन हे होतं. विचार करा, वयस्कर. की नाही, ही जी पिढा आहे देवाची इच्छा नव्हती म्हणून दगीचेच्या बाहेर काढली. त्याच देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केली. मग आम्ही बघतो की त्या ठिकाणी आम्हाला जायचं, त्या ठिकाणी देवाचं वचनच नाही, आमच्याकडे ते पात्रच नाही. म्हणून आम्ही जर वाचतो उपदेशकाचं पुस्तक, त्या ठिकाणी मनुष्याच्या कवटीला सोन्याचं पात्राचा उल्लेख केलाय. की नाही, सोन्याचा घडा, आमच्या मस्तकाला सोन्याचा घडा म्हणतात. मग या सोन्याच्या घड्यामध्ये देवाचं वचन नाही, मग सार्वकालिक जीवनात काही नाही, प्रवेशच नाही. म्हणून आम्ही बघतो की कर्णाच्या कोशात परमपवित्र स्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी तुमच्याकडे, माझ्याकडे देवाचं वचन नाही तर आमचा उद्धार काही कामाचा नाही. की नाही, मंडळीमध्ये चमत्कार सांगतात, आरोग्य सांगतात, भविष्यवाणी सांगतात, पण वचन नाही. तुमच्याकडे जर देवाचं वचनच नाही तर तुम्हाला प्रवेश नाही देवाच्या राज्यामध्ये. परमपवित्र स्थान ज्या ठिकाणी परमेश्वर राहतो, त्याचा पुत्र राहतो, ज्या ठिकाणी आम्हाला सार्वकालिक जीवनात जायचंय त्या ठिकाणी आम्हाला प्रवेश नाही. पण सर्वात महत्वाचं, जोपर्यंत तुमच्याकडे, माझ्याकडे, आमच्या परिवारात देवाचं वचन नाही तर काहीच काम नाही आमचं. की नाही, देवाचं वचन नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मने नाही भाव
म्हणे देवा मला पाव, देव बाजाराचा. लोकच ते समजतात सगळ्या जाती धर्मामध्ये देव कसा आहे, भाजीपाला. कधी बी गेला कधी बी विकत घ्या, दान धर्म करा, पुण्य करा, परमेश्वर आशीर्वादित करून टाका. ठीक आहे. जगाची व्याख्या ही सर्व जाती धर्माची, त्याच्यात ख्रिस्ती लोक बी आले. देवाला बाजाराचा भाजीपाला समजला. कधी बी जायचं पिशवी घेऊन, कधी बी आशीर्वाद देईल, कधी बी असं म्हटलं की कधी बी आरोग्य देईल, कधी बी आम्हाला रोगातून मुक्त करा, असा परमेश्वर नाही. जोपर्यंत त्या देवाचे वचनच तुमच्याकडे नाही, त्या देवावर तुमचा विश्वासच नाही, त्या देवासंती तुमचं मन जोडलं गेलं नाही, तर कसं काय परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. म्हणून असं म्हटलेलं की तुम्हाला उद्धार प्राप्त झाला, तुम्ही येशूचा स्वीकार केला, विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला, तरी देवाच्या राज्यात प्रवेश नाही. ठीक आहे. बाप्तिस्मा जसं अनेक जाती धर्मामध्ये जाऊन नदीमध्ये बुडतात, तो बी एकच क्रिया आहे, ती बाप्तिस्माची प्रतिक्रिया आहे. ठीक आहे. पण काही आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय ह्याच्यामध्ये जे कॅथलिक पोप आहे त्यांनी व्याख्या वेगळी करून टाकली. बाप्तिस्मा म्हणजे धर्म परिवर्तन. ठीक आहे. अनेक लोक जाऊन गंगेमध्ये अनेक ठिकाणी काय करतात, बाप्तिस्माच घेतात. पापांची क्षमा. ठीक आहे. बुडतात ते काय सांगतात की आम्ही एकदा बुडून आल्यानंतर आमचे सर्व पाप. मग ख्रिस्ती लोक काय करतात, आम्ही एकदाच घेतो ना, एकदाच घेतो पापांच्या क्षमेसाठी, आमच्या मुक्तीसाठी, आमच्या उद्धारासाठी. म्हणून आम्ही बघतो की व्याख्या काय करून टाकली, जुन्या काळाच्या पोप लोकांनी चुकीची मांडली. ठीक आहे. जे संविधान आहे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये चुकीचं केलं. बाप्तिस्मा घेणं म्हणजे धर्म परिवर्तन. ठीक आहे. अनेक ठिकाणी बौद्ध भिक्षू शपथ घेतात, त्यांची शपथ बघा. ठीक आहे. सर्व ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहेत. म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे मुक्तिदाता नाही, त्या मुक्तिदाताचं वचन नाही, तोपर्यंत तुम्हाला मला देवाच्या राज्यात प्रवेश नाही. की ना, आम्ही किती चर्चमध्ये आले, आम्ही किती दान धर्म केलं, क्वचित आले क्वचित गेले, तरी तुमच्याकडे माझ्याकडे जर देवाचं वचन नाही, तो स्वतःहून प्रवेश ख्रिस्तासाठी तुमचं माझं उठक किंवा बैठक नाही, तर तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यात प्रवेश नाही. लिहून ठेवायचं, 101% प्रवेशच नाही, तुम्हामध्ये देवाचं वचन नाही. म्हणून परमेश्वराने प्रवेश ख्रिस्ताने काय म्हटलं की तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचनं तुम्हाला राहिली, तर जे पाहिजे ते काय होईल, तुम्हाला प्राप्त होईल. मग आमच्या देवाचं वचन नाही, मग तुम्हाला आरोग्य कोण देईल? नाही देणार. आरोग्य नाही, सुटका नाही, तुमच्या घरातून कोणत्याच प्रकारची पिढा बाहेर जाणार नाही, कारण देवाचंच वचन तुमच्यात नाही. जे वचन असं म्हटलं की कर्णाच्या कोशात परम पवित्र स्थानात सोन्याच्या भांड्यात ठेवला, ते येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे, आणि त्या दर्शकाचं वचन तो स्वतःहून तुमच्या आणि माझ्या मनात नाही. म्हणून प्रकटीकरण मध्ये काय म्हटलंय, 3:20 मध्ये, पहा मी दाराजवळ उभा आहे. आणि मराठीमध्ये ज्याने गीत लिहिलं तो काय म्हणतो, उघड उघड तू द्वार मनाचे कोण ठोकते. ते दरवाजा तो ने त्या घराचा, आमच्या मनाचा दरवाजा, ज्यामध्ये येशू ख्रिस्त या ठिकाणी असला पाहिजे, त्याचं वचन इथे असलं पाहिजे, तर आम्ही देवाच्या राज्यात जाऊ. दुसरी गोष्ट, हे कर्णाच्या कोशामध्ये काय होतं, कर्णाच्या पाट्या. काय होतं, कर्णाच्या पाट्या. परमेश्वराने आपल्या बोटांनी लिहिलेल्या पाट्या. की असं म्हटलेलं की इस्रायल लोकांना ह्या पाट्या देण्यात आल्या होत्या कराराच्या. मी तुम्हाला म्हटलं की सिनाय पर्वतावर परमेश्वराने 613 नियम दिले. असं म्हटलं की जे दोन गोष्टी आम्ही बघतो की एका पाठीवर 4 आज्ञा, ज्या ठिकाणी परमेश्वराविषयी लिहिलं होतं, दुसऱ्या पाठीवर 6 आज्ञा, की नाही, जे तुम्हाला ज्या लोकांमध्ये राहील त्या लोकांमध्ये कसं राहायचं. पहिली गोष्ट, परमेश्वरासंती तुमचा संबंध, 1 ते 4 आज्ञा. त्याच्यानंतर आम्ही बघतो की 5 पासून तर 10 आज्ञा, 6 आज्ञा, तुम्ही ज्या समाजात राहतात, ज्या लोकांमध्ये राहतात, तुमच्या त्या लोकांमध्ये तुमचा संबंध कसा आहे, ठीक आहे, चांगला समोरोनी. असं म्हटलेलं की ह्या पाट्या, असं म्हटलेलं की तुम्हाला मला अन्य जातीच्या लोकांपासून वेगळे कर. त्या ज्या पाट्या आहेत, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला तुमचं वर्तन, तुमचं गुण
तुमचा देवासंगतीचा संबंध बघून लोकांनी सांगितलं पाहिजे की हे देवाचे लोक आहेत. मग इस्रायल लोकांना ज्या पाट्या दिल्या त्या अन्य जातींपासून समाजापासून वेगळे करतात की ज्यांच्याकडे देवाचे नियम आहेत, देवाचे विधी आहे. जगात एकच राष्ट्र होतं ज्यांच्याकडे देवाचे विधी, देवाचे नियम, देवाचे वचन आहे. सर्व काही देवाचं आहे. दुसऱ्यांकडं वेगळे वेगळे स्वतःने लिहिले की नाही. काही लोकांनी स्वतःचं संविधान लिहिलं, पण इस्रायल लोकांचं संविधान कोणी दिलं? कोणी लिहून दिलं? परमेश्वराने. सर्व परमेश्वराचं संविधान पाळतात आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतात. म्हणून जो आशीर्वाद इस्रायल लोकांकडे तो जगात कोणाकडे नाही. मी तुम्हाला म्हटलं की अमेरिका एक नंबर होण्याचं कारण 50% इस्रायल लोक त्यांच्याकडे. किती टक्के? 50%. 50% लोक इस्रायलमध्ये, 50% लोक यहुदी अमेरिकेमध्ये आहेत की नाही. जगात एक नंबर जी ताकद आली. आम्ही बघतो की त्या काळात रशिया होतं की नाही. पहिले बाबेल होतं ज्याला आज आम्ही इराक म्हणतो. त्याच्यानंतर मेदी पारस, इराण. त्याच्यानंतर आम्ही बघतो की ग्रीक, सिकंदर महान, चौथं बाबेल असं म्हणतात, चौथं रोमन सरकार ज्यांनी सर्व जगावर शासन केलं. पण आम्ही बघतो की ज्या लोकांना परमेश्वराने निवडलं त्यांच्याकडे देवाचे विधी, देवाचे नियम, देवाच्या आज्ञा होत्या. तर आम्ही बघतो की यहुदी परंपरेनुसार मी तुम्हाला म्हटलं की इस्रायल लोकांना माहित होतं की देवाने ज्या पाट्या कोरल्या त्या कशावर कोरल्या? आहे नीलमण्यांवर की नाही. नीलमण्यांवर कोरल्या. मी तुम्हाला म्हटलं की दगडामध्ये असं म्हटलेलं की परंपरेनुसार, यहुदी परंपरा किंवा जे शास्त्रज्ञ लोक आहेत त्याच्यानुसार जेव्हा दगडावर आगेचं प्रेशर की नाही, आगेचा दबाव पडतो तेव्हा दगडामध्ये जो ॲल्युमिनियम आहे तो काय करतो? दगडाला नीलमणीमध्ये काय करतो? परिवर्तित करतो. म्हणून आम्ही बघतो की देवाने दगडांना नीलमणी करून टाकलं. दगडामध्ये 1% असं म्हटलं की ॲल्युमिनियम असतो. म्हणून आम्ही जेव्हा वाचतो निर्गम 31:18 मध्ये परमेश्वराने मोशाबरोबर सिनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यानंतर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे 2 आज्ञापट त्याला दिले की नाही. ज्या पाषाणावर लिहिलं ते नीलमणीत झालं. म्हणून यहुदी परंपरा सांगतात की ज्या 10 आज्ञा लिहिल्या त्या परमेश्वराने नीलमणीवर लिहिलं की नाही. मोशाला माहित होतं कशापासून? नील पाट्याचं परिवर्तन झालं. म्हणून आम्ही बघतो की ज्या कर्राच्या पाट्या आहेत त्या आम्हाला इतर लोकांपासून, इतर गोष्टींपासून असं म्हटलेलं की वेगळं करतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की खारूचा अर्थ कोरलं जाणं की नाही. जोपर्यंत देवाचं वचन तुमच्या माझ्या मनात कोरलं जात नाही आम्ही वेगळं होत नाही की नाही. व्यसनापासून कोण वेगळं व्यक्ती होईल? ज्याच्यात देवाचं वचन आहे, ज्याच्यात देवाचं भय, जो देवासंती चालतो तोच व्यसनापासून मुक्त होतो. इतर व्यक्ती मुक्त होत नाही की नाही. सगळ्यात जास्त लोक ख्रिस्ती लोक की नाही व्यसन करतात. देवाची दासदासी बी व्यसन करतात. सत्य घटना या सांगतात देवाची दासदासीने आहे. अनेक लोक ज्यांना देवाचं भय नाही, ज्यांच्यात देवाचं वचन नाही, ते सुद्धा दारूचं व्यसन करतात. म्हणून असं म्हटलेलं की खारूचा अर्थ मी तुम्हाला म्हटलं की खारत म्हणजे कोरलं जाणं. जोपर्यंत देवाचं वचन तुमच्या मनात, तुमच्या हृदयात कोरलं जात नाही तोपर्यंत तुमचं परिवर्तन होणार नाही की नाही. परिवर्तित होणं. दगडाच्या पाट्या आम्हाला वेगळे देतं. असं म्हटलेलं की समाजापासून, जगापासून वेगळं करतं. देवाने तुम्हाला मला जगातून वेगळ्यासाठी निवडलं की आम्ही देवामध्ये, वचनामध्ये, विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये असावं. असं म्हटलेलं की जेव्हा देवाने दगडांवर लिहिलं त्यांचं नीलमणी झालं की नाही, त्यांचं परिवर्तन झालं. मग तेव्हा तुमच्या आणि माझ्या मनामध्ये देवाचं वचन कोरलं जाईल, देवाचं वचन छापलं जाईल, तेव्हा तुमचं आणि माझं सुद्धा काय होईल? परिवर्तन होईल, रूपांतर होईल की नाही. परमेश्वर तुमचं जीवन, तुमचं मन बदलून टाकत. म्हणून योहान 17:17 मध्ये काय म्हटलं की तू सत्यास त्यास पवित्र कर, सत्यास त्यास पवित्र कर, तुझं वचन हे सत्य आहे. जोपर्यंत देवाचं वचन तुमच्या माझ्या मनात कोरलं जात नाही तोपर्यंत आम्ही
इतर लोकांपासून, इतर समाजापासून, इतर व्यवस्थेपासून, जगातील वासनापासून वेगळे होणार नाही की नाही. देवाचं वचन जोपर्यंत कोरलं जात नाही, असं म्हटलं की कोणताच व्यक्ती नाही जो देवाचं भय बाळगतो, देवाचं वचन त्याच्यात मनात आहे, मग तो कोणत्या जाती धर्माचा असो, अशा लोकांचा ते संबंधच ठेवणार नाही. दारू पिणारा, मारामारी करणारा, खोटं बोलणारा ठेवल का संबंध? बघा, ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे, देवाचं वचन आहे, तो अशा लोकांपासून लांब असतो. म्हणून देवाचं वचन सांगतो की तू त्या सत्यास पवित्र कर. योहान शुभवर्तमान 15वा अध्यायामध्ये असं म्हटलं की जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याच्याने तुम्ही काय झालं? शुद्ध झाले. देवाचं वचन तुम्हाला शुद्ध करतो, देवाचं वचन तुम्हाला पवित्र करतो आणि स्वतःहून परमेश्वर जो सत्य आहे. मग आम्ही बघतो की जेव्हा तुम्ही मानना खाता की नाही, देवाचं वचन ऐकता, मनात ठेवता, तर तुमचं पापांपासून काय होती? सुटका होती. आणि असं म्हटलं की जेव्हा तुमची सुटका होती, जेव्हा परमेश्वर तुमचं, तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करतो, सांभाळ करतो, चांगलं स्वास्थ्य देतो, तर असं म्हटलं की दुसरी गोष्ट तुम्हाला करायची नाही. देवाच्या वचनात, देवाच्या भयात, देवाच्या प्रार्थनेत, विश्वासात वाढलं पाहिजे की नाही. उद्धार झाला, तुम्ही विश्वास ठेवला, परमेश्वर तुम्हाला आजार, व्याधी, सैतानाच्या बंधनातून मुक्त करतो. दुसरी गोष्ट, आता वचनात वाढायचंय, विश्वासात वाढायचंय, भयात वाढायचे, प्रार्थनेत वाढायचे की नाही. मी तुम्हाला म्हटलं की कुकर की नाही, कुकरमध्ये तुम्ही तांदूळ टाकतात, पाणी टाकतात, शिट्ट्या होतात की नाही, प्रेशर होतं की नाही, एक दाब निर्माण होतं, त्या दाबाने भात तयार होतो. मग विचार करा, दगडाला नीलमणी करून टाकलं परमेश्वराने, फक्त बोटाने लिहिलं त्याच्या बोटाने. असं म्हटलं की देवाचा बोट लेझर किरण की नाही, लेझर किरण भिंतीला सुद्धा फाडून टाकतं. जर त्याची किरण पडली ते इथून छिद्र पाडून दुसऱ्या बाजूला निघून जातं. मग आम्ही बघतो की देवाचं बोट, देवाचं अस्तित्व, देवाचं वचन जेव्हा आमच्या मनात कोरलं जातं, तर असं म्हटलेलं की आमचं परिवर्तन होतं. आणि जेव्हा परिवर्तन होतं, तर असं म्हटलं की आम्हाला देवाच्या वचनात, देवाच्या भयात, देवाच्या प्रीतीत वाढलं पाहिजे. जर वाढतच नाही आम्ही, तर ख्रिस्ती जीवन काहीच कामाचं नाही. आणि तिसरी गोष्ट आम्ही ह्या ठिकाणी वाचतो, ती म्हणजे तिसरा जो आशीर्वाद आहे, कळी आलेली अहरोनाची काठी की नाही. तिसरी वस्तू परमपवित्र स्थानातील कोशामध्ये, ती म्हणजे अब्रामाची, असं म्हटलं की अहरोनाची काठी की नाही. गणना याचा 17वा अध्याय 8वं वचन जर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी असं म्हटलं की गणना 17:8 मध्ये की दुसऱ्या दिवशी सकाळी मोशे आज्ञापटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीस अंकुर फुटले असून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहे. असं म्हटलेलं आहे की गणना याचा आम्ही 16वा अध्याय वाचन, त्या ठिकाणी अबीराम, दाथान, कोरह यांनी रौबेन गोत्राला काय केलं? भडकवलं की नाही. परमेश्वराने लेवी घराण्याची निवड केली देवाची सेवा करण्यासाठी, पवित्र स्थानामध्ये सेवा करण्यासाठी लेवी गोत्राची निवड केली. पण आम्ही बघतो की जे अबीराम हे, दाथान हे, कोरह आहे की नाही, हे लेवी गोत्रातले आहे. यांनी रौबेन गोत्राला जाऊन चिडवलं की पहिला हक्क तुमचा आहे, देवाची सेवा तुम्ही केली पाहिजे, देवाच्या मंदिरात जो कोश आहे त्याची सेवा तुम्ही केली पाहिजे. निवड कोणी केली होती? कोणी केली होती? लेवी गोत्राची, परमेश्वराने की नाही. आणि ह्या लेवी गोत्रातले हे 3 व्यक्ती, त्यांनी जाऊन पहिल्या गोत्राला डिवचलं की नाही, पहिल्या गोत्राला देवाने काढून टाकलं. कारण असं म्हटलेलं की आपल्या सावत्र आईसंती संबंध ठेवला रौबेनने, म्हणून पहिलं जो ज्येष्ठत्वाचा हक्क होता परमेश्वराने नाहीसा करून टाकला की नाही, त्यांना काढून टाकलं त्या गोत्रातून. एक पहिला पुत्र होता याकोबाचा की नाही, आपल्या सावत्र आईसंती संबंध ठेवला म्हणून देवाने त्या गोत्राला काढून टाकलं, वेगळं केलं. म्हणून आम्ही बघतो की ह्या ठिकाणी त्यांनी बंड केलं मोशेच्या विरुद्ध. असं म्हटलं की देवाच्या विरोधात गेले ते. ज्या गोत्राला देवाने निवडलं, वेगळं केलं सेवा करण्यासाठी, त्याच्या विरुद्ध ते गेले. आणि असं म्हटलं की त्यावेळेस 12 गोत्रांच्या काठ्या जमा करण्यात आल्या, एक अहरोनाची काठी आणि 11 गोत्रांची काठी ठेवण्यात आली कर्णाच्या कोशामध्ये. आणि 24 घंट्यात आम्ही बघतो की जी मृत काठी आहे, सुकलेली काठी, ती जिवंत झाली.
हा, तिला पानं लागले, फुलं आले, बदाम लागले आणि बदाम पिकले, तिने मृत झालेली काठी. म्हणून आम्ही बघतो की ती दर्शक म्हणून त्या परमपवित्र स्थानात होती. मग आम्ही जर काठीला बघितलं की नाही, संपर्क बिंदू होता 10 पिढ्या आणण्याचा. मिसर देशामध्ये ज्या पिढ्या आणल्या, जे आजार आले, जे दुःख आले, त्या काठीने आले. कोणाची काठी होती? अहरोनाची. की नाही, 10 पिढ्या येण्याचं संपर्क बिंदू, देवासंती जोडण्याचा संपर्क बिंदू अहरोनाची काठी होती. दुसरी गोष्ट आम्ही बघतो की जेव्हा तांबडा समुद्र जवळ आले तेव्हा परमेश्वराने सांगितलं की नाही, काय माझा धावा करतात, काठी उगारा. आणि आम्ही बघतो की त्याच काठीने काय केलं, तांबडा समुद्राला वेगळं केलं. तिसरी गोष्ट आम्ही बघतो की जेव्हा तांबडा समुद्र दुभागून इस्रायल प्रजा बाहेर गेली तेव्हा अमालेकी लोकांनी काय केलं, युद्ध केलं. तेव्हाच आम्ही बघतो की मोशे पर्वतावर गेला, अहरोन, ठीक आहे. आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी अहरोनाचा नातू दोघांनी मोशेचे हात पकडले आणि असं म्हटलंय की अमालेकांवर विजय प्राप्त केला. हे सर्व काठीचं काम, ठीक आहे, काठी. आणि तीच काठी जेव्हा आम्ही बघतो की परमपवित्र स्थानामध्ये तिला पानं आहे, फुलं आहे, बदाम आहे, पिकलेलं आहे. या काठीचं परिवर्तन जेव्हा आम्ही काठी बघतो तर असं म्हटलं की ही काठी कसलं प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं. पवित्र आत्मा. असं म्हटलं की जोपर्यंत तुम्ही मी देवाचं वचन मनात ठेवत नाही, तो उद्धार ते तारण प्राप्त करत नाही. असं म्हटलं की जेव्हा आमचा उद्धार होतो, आमचा तारण होतो, आमची दुसरी पायरी ती म्हणजे असं म्हटलं की देवाचं वचन कोरलं पाहिजे, की नाही, मनात कोरलं पाहिजे. आणि जेव्हा देवाचं मनात वचन कोरलं जातं तेव्हा काय तुम्हाला मला काय प्राप्त होतं? पवित्र आत्मा. आणि असं म्हटलेलं आहे की नाही, देवाचं वचन आम्ही प्राप्त करतो, येशूला तारणारा प्रभू म्हणून स्वीकार करतो. दुसरी गोष्ट, देवाचं वचन आमच्या मनात कोरलं जातं. तिसरी गोष्ट की देवाचा आत्मा तुम्हाला मला प्राप्त होतो. असाच नाही प्राप्त होतो की नाही, बाजार मांडून टाकणार सेवकांनी, पवित्र आत्मा प्राप्त करा, पवित्र आत्मा प्राप्त करा. मग तो आत्मा देवाचा आत्मा आहे. तुम्ही येशूला तारणारा म्हणून स्वीकार केलं नाही, येशूला मुक्तिदाता म्हणून ग्रहण केलं नाही, त्या देवाचं वचन तुमच्यात नाही, ते देवाचं वचन तुमच्यात कोरलं गेलं नाही तर पवित्र आत्मा प्राप्त होणार नाही. तिसरी गोष्ट आम्ही बघतो ती म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. आणि जेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याची ताकद किंवा सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होतो त्यावेळेस असं म्हटलेलं की सगळे चमत्कार घडतात. केव्हा घडतात? देवाचं वचन तुमच्यात आहे, देवाचं वचन कोरलं गेले, देवाचं भय आहे, तेव्हाच पवित्र आत्मा आहे. आणि तेव्हा सर्व गोष्टी विश्वासी परिवारांना, विश्वासी कुटुंबाला प्राप्त होतात की नाही, अशाच प्राप्त होईल. मग किती मोठा सेवकांना म्हटलं तुम्हाला 101% मी गॅरंटी देतो, परमेश्वर त्याचं सामर्थ्य कार्य करत नाही. कारण देवाचं काम आम्ही बघतो की परमपवित्र स्थानामध्ये कर्णाचा कोश आहे. आणि आम्ही बघतो की जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मृत्यू पावला 2 ते 3 प्रहर, ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं की 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर आणि 12 ते 3 तिसरा प्रहर. असं म्हटलेलं की 9 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत काय होतं? आभाळ झाकलं गेलं की नाही, अंधार पडला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा प्राण सोडला, परम पवित्र स्थानाचा जो पडदा होता, पवित्र स्थानात याचकांना प्रवेश होता, तो फाटला. आज तुम्हाला आणि मला ज्यांनी ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला परमेश्वर त्या पवित्र स्थानामध्ये पाचारण करत आहे. मग आम्ही बघतो की त्या पवित्र स्थानात आम्हाला जायचं आहे, तर पहिली गोष्ट आम्ही बघतो की ते म्हणजे तुमचं आणि माझं उद्धार होणं गरजेचं की नाही, मानना. पहिली गोष्ट की मानना जे मुक्तीचं दर्शक आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या मनामध्ये असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आम्ही बघतो की आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तारणारा मुक्तिदाता म्हणून ग्रहण केलं. दुसरी गोष्ट तुमच्या माझ्या जीवनामध्ये असली पाहिजे म्हणजे कर्णाच्या पाट्यामध्ये देवाचं वचन तुमच्या माझ्या मनात कोरलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अहरोनाची काठी, जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किंवा प्रतीक आहे. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतो तेव्हा काय होतं? सर्व चमत्कार.
तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करा ती गोष्ट परमेश्वर तुम्हाला देईल. ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करून ती परमेश्वर हमकाच देईल, हमकाच घडून आणल. असं म्हटलंय की आम्ही ज्या परमेश्वराच्या जवळ येतो, ज्याचं वचन ऐकतो, ज्याची भक्ती करतो, प्रार्थना करतो, विश्वास करतो, तो सर्व घडू शकतो की नाही. एक ताकद आहे परमेश्वराची, दुसरी सैतानाची. लक्षात ठेवायचं, जगात दोनच ताकद, एक पवित्र परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची, दुसरे सैतानाची. आणि सगळ्यात जास्त वापर ख्रिस्ती लोक करतात सैतानाच्या ताकदीने की नाही. जादूटोणा करणारे सगळ्यात जास्त ख्रिस्ती लोक आहेत, म्हणून त्यांची स्थिती सगळ्यात भयंकर होते की नाही. जितकं जशी परिस्थिती बदलती, जसं वर्ष जातो, त्या लोकांची स्थिती परमेश्वर चेंज करून टाकतो. सगळ्यात जास्त पीडा, सर्वात जास्त दुःख, सर्वात जास्त क्लेश त्यांच्यातच राहतात आणि सर्वात जास्त सेवक तेच लोक बोलवतात ज्यांच्या घरात पीडा आहे. म्हणून असं म्हटलेलं की जोपर्यंत परमेश्वराने तुम्हाला मला पाचारण केलं, जेव्हा आम्ही त्याच्या परमपवित्र स्थानात येतो, आमच्या आत्म्याला आम्ही देवाच्या हातात समर्पित करतो, त्याच्या वचनाने भरतो, त्याच्या आत्म्याने भरतो, तो परमेश्वर तुमच्या संपूर्ण घराचं परिवर्तन करून टाकतात, तुमच्या एरियाचं परिवर्तन करून टाकतात, तुमच्या देशाचं परिवर्तन करतात. जे परिवर्तन इस्रायलचं आहे की नाही. आज बी बघा, आज बी इस्रायलला बघा, त्यांची सिटी मी कधी विचार नाही केला, त्यांचं शहर बघा, त्यांचे रस्ते बघा की नाही. रस्त्याच्या बाजूला एवढं एवढं गवत आहे, उन्हाळ्यामध्ये तेवढं गवत राहतं, एवढं. आमच्याकडे ते बी राहत नाही की नाही. पूर्ण हिरवं, वाळवंटच हिरवा आहे त्यांचा. आम्ही सांगतो आशीर्वादी, पण वाळवंटामध्ये राहणारे अशा ठिकाणी शेती करतात, वाळवंटामध्ये की नाही. नदीकडे शेती करा तुम्ही, उगवल का? नदीच्या किनारी रेती राहते, जाऊन पेरा, उन्हाळ्यामध्ये उगवल का? पण इस्रायल लोकांचं हा आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही बघतो की जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या पवित्र स्थानात येतो, देवाचं वचन, देवाचं भय, देवाची प्रीती तुमच्या आणि माझ्या जीवनात असल्याशिवाय पवित्र आत्मा तुम्हाला मला मिळत नाही. आणि पवित्र आत्मा जोपर्यंत तुमच्या माझ्या जीवनात नाही, तोपर्यंत परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनात, कुटुंबामध्ये, आमच्या मंडळांमध्ये काय करत नाही, आश्चर्याचं काम. आणि तो आश्चर्य कर्माचा अनुभव परमेश्वर तुम्हाला मला देत नाही. परमेश्वर करो, या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला परमेश्वर आशीर्वादित करो.